मनोज जरंगेजींनी जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता गेले काही वर्षांपासून जे आंदोलन छेडलेलं आहे, जी चळवळ उभी केलेली आहे, त्याचा काल एक शेवटचं टोक म्हणून त्यांना ती मुंबईत जाऊन ती अशी भूमिका घ्यावी लागली। आणि यातल्या काही कायद्याच्या तरतुदी आहेत, अडचणी आहेत, त्यातल्या काही संविधानिक घटनात्मक काही तरतुदी आणि अडचणी होत्या। सुरुवात पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केली होती मुख्यमंत्री असताना, आणि त्यांनी मराठा समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला होता। तदनंतर ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आता ही उपसमिती आहे, त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले, पण अजूनही मराठा समाजातल्या ज्या भावना होत्या किंवा आरक्षणातले जे काही त्यांना गोष्टी मिळायला हव्या होत्या ते मिळत नव्हत्या। त्यासाठी मनोज जरंगेंची मुंबईला धडक मारली। लाखोच्या संख्येने तिथे लोक उपस्थित होते। काल जो काय तोडगा त्यांनी उपसमितीने काढलेला आहे त्यातनं ते आता जाहीर झालेलं आहे, 8 पैकी 6 मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। हैदराबाद गॅजेटचा प्रश्न आता सुटलेला आहे, त्यातनं मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या बांधवांना मोठ्या प्रमाणे दिलासा मिळेल। आणि जो सातारा गॅजेटचा किंवा संस्थांचा गॅजेटचा विषय आहे त्याच्यातनं त्यांनी सांगितलं आहे 1 महिन्याभरात आम्ही त्याच्यावरही अंमलबजावणी करू म्हणून। मला आता वाटतं की सरकार हे करावे अशी माझी अपेक्षा, मराठा समाजाच्या फसवणूक होऊ नये अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे।